नमस्कार, लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं मी अशोक काळपुटे स्वागत करतो। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातली नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लोकांना आपलं मत नोंदवता येईल यासाठीचे पर्याय उपलब्ध करून दिलेले होते। याबरोबरच अनेक राजकीय विश्लेषकांशी आपण चर्चा केली, अनेक गावातील सामान्य लोकांशी देखील संवाद साधला आणि नेमकी गावागावातली काय परिस्थिती आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आणि यामधून नेमकी कोणत्या उमेदवाराची हवा कोणत्या मतदारसंघात आहे आणि कोणता उमेदवार विजयी ठरू शकतो याबाबतचा आपण आढावा घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारे मॅनेज एक्झिट पोल आपण काढलेले नाहीत। हे जे एक्झिट पोल आहेत हे लोकांच्या मतानुसार काढलेले आहेत आणि गावातील आणि परिसरातील आणि मतदारसंघातील परिस्थितीनुसार काढलेले आहेत। यामध्ये सर्वात अगोदर आपण बीड जिल्ह्यामध्ये बीड मतदारसंघामधली नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बीडमध्ये संदीप क्षीरसागरांसोबतच योगेश क्षीरसागर आणि ज्योती मेटे या तिघांमध्ये खरी लढत होणार आहे आणि यामध्ये संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे हे दोन उमेदवार जे आहेत ते विजयी ठरू शकतात अशा प्रकारची परिस्थिती सध्या बीड मतदारसंघामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। यानंतर आपण थेट माजलगावमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माजलगावमध्ये मोहन जगताप, प्रकाश सोळंके, अपक्ष म्हणून रमेश आडसकर आणि आणखी अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत। मात्र या सर्व उमेदवारांमध्ये जे मोहन जगताप आहेत ते सरस ठरतायत। मोहन जगतापांमध्ये आणि रमेश आडसकर याचबरोबर प्रकाश सोळंके या तिघांमध्ये ही फाईट होणार आहे आणि यामध्ये विजयी उमेदवार जे ठरू शकतात ते मोहन जगताप ठरू शकतात। यानंतर पुढचा मतदारसंघ येतो आष्टी। आष्टी मतदारसंघामध्ये महबूब शेख यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जे एक्झिट पोल काढण्यात आलेले होते त्यामध्ये अधिक मताधिक्य आहे। यानंतर सुरेश धसांना मताधिक्य आहे आणि यानंतर भीमराव धोंडे यांना। मात्र सध्याची मतदारसंघातली परिस्थिती जर पाहिली तर सुरेश धस यांच्याबरोबरच भीमराव धोंडे हे देखील फाईट देताना पाहायला मिळत आहेत। यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये महबूब शेख, सुरेश धस आणि भीमराव धोंडे या तिघांमध्ये खरी लढत होईल आणि या तिघांमधला नेमका विजयी उमेदवार कोण ठरू शकतो याबाबत आता तरी स्पष्टपणे सांगणं अशक्य आहे। तर यानंतर केज या मतदारसंघाचा नंबर येतो। यानंतर केज मतदारसंघामधली नेमकी काय परिस्थिती आहे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यामध्ये जे रनिंग आमदार आहेत नमिता मुंदडा यांच्याबद्दल अनेक लोकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचे जे सासरे आहेत त्यांच्या संदर्भात विशेष करून लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। त्यांनी काम केले असं देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात जरी येत असलं तरी मात्र केज मतदारसंघामध्ये नमिता मुंदडा यांच्या संदर्भात लोकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतोय आणि पृथ्वीराज साठे यांना पसंती मिळताना पाहायला मिळते। पृथ्वीराज साठे यांच्या बाजूने तब्बल 65 ते 70% इतका एक्झिट पोल आहे। केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच नव्हे तर गावागावातली परिस्थिती जाणून घेतल्यानंतर सुद्धा पृथ्वीराज साठे यांनाच लोकांची पसंती असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे वन साइड पृथ्वीराज साठे हे या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात असा ठाम विश्वास लोकांकडून व्यक्त केला जातो आणि तशी परिस्थिती सध्या केज मतदारसंघामध्ये आहे। यानंतर नंबर येतो परळी मतदारसंघाचा। ज्या परळी मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ आहे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा असणारी निवडणूक आहे। यामुळे धनंजय मुंडे यांच्या या परळी मतदारसंघामध्ये नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परळी मतदारसंघातली परिस्थिती जर पाहिली तर परळी मतदारसंघातील लोकांच्या माध्यमातून गावागावातली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर लोक खुलेआम आणि स्पष्टपणे ज्या ठिकाणी त्यांची ओळख लपवली जाऊ शकत नाही अशा ठिकाणी बोलत असताना लोक धनंजय मुंडे यांच्या बाजूने बोलतात किंवा आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करत नाहीत। मात्र ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक पर्याय लोकांसमोर मांडलेले होते त्या पर्यायातून जेव्हा लोकांना व्यक्त होण्यासाठी आपण कळवलं त्यावेळेला राजेसाहेब देशमुख यांच्या बाजूने लोकांचा कौल असल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 65% लोकांचं मत हे राजेसाहेब देशमुखांना आहे। या
उलट धनंजय मुंडे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जे एक्झिट पोल निघतात त्यामध्ये मात्र पसंती कमी प्रमाणात असताना पाहायला मिळते. यानंतर गेवराई मतदारसंघाचा विषय येतो. गेवराई मतदारसंघामध्ये नेमकी लढत ही कोणामध्ये होणार, तर नेमकी लढत ही गेवराई मतदारसंघामध्ये बदामराव पंडित, विजयसिंह पंडित आणि अपक्ष असणाऱ्या पूजा मोरे या तिघांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. या तिघांमध्ये लढत होत असताना बदामराव पंडित मंत्री यापूर्वी राहिलेले आहेत, ते विजयी उमेदवार ठरू शकतात अशा प्रकारची परिस्थिती गेवराई मतदारसंघामध्ये आहे. मात्र आपण ज्या पद्धतीने आता बीड जिल्ह्यातला 6 मतदारसंघाबाबतचा आढावा घेऊन ही संपूर्ण परिस्थिती मांडलेली आहे, यामध्ये उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही बदल होऊ शकतात. विशेष करून परळीमध्ये बोगस मतदान होऊ नये अशा प्रकारचा सूर पाहायला मिळतोय. जर बोगस मतदान परळी मतदारसंघामध्ये झालं तर मात्र निर्णय बदलू शकतो. एकीकडे राजेसाहेब देशमुखांना सोशल मीडियावरती ज्या ठिकाणी आपली ओळख स्पष्टपणे समोर येऊ शकत नाही त्या ठिकाणी लोक जर पसंती देत असतील तर मात्र मतदान करताना तशा पद्धतीची जर परिस्थिती चालू राहिली तर धनंजय मुंडे यांच्यासाठी परळीचा हा गड राखणं अतिशय कठीण होऊ शकतं आणि तसं धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील चिंता व्यक्त केली जाते.